डिवोर्स का होतो, कधी होतो, आपल्या जन्मपत्रिकेमध्ये कोणते अंक प्रेझेंट असतील तर आपला डिवोर्स होऊ शकतो आणि नंतर लग्नाचे चान्सेस आहेत का नाही, रीमॅरेज होऊ शकतं का, हे मी तुम्हाला आता एक उदाहरण देऊन सांगणार आहे. हे उदाहरण आहे करिश्मा कपूर, संजय कपूर आणि प्रिया सचदेव. म्हणजेच काय तर संजय कपूर यांचं करिश्मा कपूर सोबत लग्न झालं होतं आणि प्रिया सचदेव यांच्याशी पण झाले म्हणजे. आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत जो डिवोर्स झाला त्याची कारणं मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, यांचा किंग नंबर आणि क्वीन नंबर हे खूप मॅटर करतात. किंग नंबर म्हणजे भाग्यांक, मूलांक आणि ह्याच्यावरती आपला किंग आणि क्वीन ठरतो. आता इथं जो आहे 7 नंबर, या 7 नंबर हा आहे किंग नंबर, ह्यांचा आहे 8 नंबर, हा आहे किंग नंबर. मग ह्या दोघांचं रेटिंग कसं आहे ह्याच्यावरती आपल्याला ह्याच्यावरती पहिला मुद्दा आहे तो किंगचा रेटिंग किंवा क्वीनचं रेटिंग. हे जर व्यवस्थित असेल तर लग्न व्यवस्थित सुरुवातीची एक स्टेज तरी व्यवस्थित पार पडते. परंतु यांचं रेटिंग किती जुळते बघा, ह्या किंगचं 1.5 हे रेटिंग असावं लागतं 3. आणि यांच्यामध्ये जे रेटिंग आहे ह्या दोघांमध्ये ते यांचा मुलांक आहे 8 आणि यांचा मुलांक आहे 3. मग आता 8 आणि 3चं किती होतं तर रेटिंग 2.5. यांच्यामध्ये किती होतं, क्वीनचं रेटिंग होतं 2.0 म्हणजे 2 आणि ह्यांचं रेटिंग होतं 3. म्हणजे इथं 3च्या पुढे गेलं रेटिंग म्हणजे पहिली स्टेज त्यांची लग्नासाठी ह्यांचं लग्न व्यवस्थित पार पडणार आहे, म्हणजे ह्यांचा संसार व्यवस्थित होणार आहे. आता दुसरा प्रॉब्लेम काय आहे, करिश्मा कपूरसोबत का नाही पटलं, तर ह्यांच्यामध्ये काय झालं तर लग्नासाठी जे बेस्ट नंबर असतात 2, 5, 6 हे नंबर ह्यांच्यामध्ये आहेत, ह्यांच्यामध्ये पण आहे 5, 6 आहे, म्हणजे इथं प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रॉब्लेम झाला कुठे तर ह्यांच्या ग्रेडमध्ये 777 हे ट्रिपल टाईम आला. म्हणजेच काय, मल्टिपल टाईम 7 जेव्हा येतो आणि 2, 5, 6 हे नंबर येतात, हे नंबर जेव्हा प्रेझेंट होतात तेव्हा 101% मी लिहून देते तुम्हाला की हा 100% डिवोर्स हा होणारच आहे. आणि ह्यांच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला तर ह्यांच्यामध्ये 1 टाइम 7 आहे, परंतु ह्याच्यामध्ये मल्टिपल 111 आहेत, म्हणजे हे डिवोर्सचं दुसरं कारण. मग ह्यांच्यामध्ये 111 आहे, इथं पण 11 आहे, परंतु जो 777 हा आहे फक्त इथं एकदा आहे आणि इथं एकदा आहे, त्यामुळे हे लग्न एवढं मॅटर केलं नाही डिवोर्ससाठी. मग आता ह्यांचं दुसरं लग्न झालं, परंतु ह्यांचं का होऊ शकलं नाही, यांच्याकडे काय कमी आहे का, नाही, कमी आहे ती ह्यांच्या ग्रीडमधल्या नंबरची. हा 8 जो नंबर आहे हा रीमॅरेज म्हणजे नंतर मॅरेज होण्यासाठी उपयोगी ठरतो, तो यांच्याकडे ॲबसेंट आहे, म्हणून ह्यांचं लग्न झालेलं नाही आहे या सिंगल राहिल्यानंतर. आणि ह्यांचं लग्न झालं आणि ह्यांचा संसार सुरळीत पार पडला. ह्यांचा डिवोर्स का नाही झाला तर ह्यांच्यामध्ये 2, 5, 6 हे नंबर मधला 5 नंबर नाही आहे आणि मल्टिपल 7 नाही आहे, म्हणून हे ग्रेड बेस्ट ठरलं, ह्यांचा संसार व्यवस्थित पार पडला. धन्यवाद.